मित्रो, आजच्या भागामध्ये आपण यश कसं जन्माला येते, यश कसं जन्माला घालता येते या संदर्भानं बोलत असताना मला जो काही प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे. तर यशावर बोलत असताना तुम्ही मेरिटमध्ये येण्यासाठी काय केलं? कारण मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये MAच्या परीक्षेमध्ये मेरिटमध्ये आलो होतो. मग विद्यार्थ्यांना विचारलं की बाबा तुम्ही मेरिटमध्ये आलात, नेट एक्झाम पहिल्या प्रयत्नात पास झालात, तर मग तुमचंही काही अनुभव यशाच्या संदर्भानं, यश संपादन करण्याच्या संदर्भानं आम्हाला सांगा. तर मित्र, आज त्या अनुषंगाने मी बोलणार आहे. पहिल्यांदा मित्रांनो, तुम्हाला ज्याला यशस्वी व्हायचं आहे हा व्हिडिओ पालकांनी ऐकावा आणि विद्यार्थ्यांनी ऐकावा अशी आपल्याला विनंती आहे. आणि मनापासून ऐकावा, मनापासून समजून घ्यावा. आता घाई करून कुठले तरी 4 वाक्य वाचले आणि ते म्हणजे यशाला प्रेरणा मिळते असं नाही. जीवन वाचावं लागतं, जीवन समजून घ्यावं लागतं. आणि यश एका दिवशी जन्माला येत नाही. त्याच्या पाठीमागे काही प्रेरणा असतात, पार्श्वभूमी असते, परिश्रम असतात. हे सगळं एकदा समजून घेणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. तर तुमच्या प्रेरणा खूप महत्त्वाचं आहे. प्रेरणेच्या बळावर अडचणीचे पर्वत हलवता येतात. प्रेरणेच्या बळावर अडचणीचे पर्वत हलवता येतात. आणि ज्यांच्या प्रेरणा संपल्यात ते जागचीच हलत नाहीत किंवा कुणीकडे हलत बसतात किंवा झुलत बसतात. हे कुणीकडे झुलण्यानं कुणीकडे हल्ल्यानं यशाचे पर्वत आपल्याला हस्तगत करता येत नाहीत, यश हस्तगत करता येत नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. यशस्वी ज्यांना व्हायचं आहे त्यांना थोडं विरक्त होणं गरजेचं आहे. अनेक गोष्टीपासून, बाकी अभ्यासाच्या व्यतिरिक्त इतर अनेक गोष्टीपासून विरक्त व्हावं लागेल. संन्यस्त वृत्तीनं त्या गोष्टीकडे पाहावं लागेल. सगळंच भोगत, सगळंच बघत, सगळंच करत ऐश करेंगे, नाचेंगे, घुमेंगे, ऐश करेंगे और क्या, हे चित्रपटामध्ये असं बोलण्यासाठी सुद्धा त्यांना पैसे मिळतात. त्यामुळे ते बोलतात. तसं बोलून समाजाची ते दिशाभूल करतात खरं तर. आणि त्याला जे फॉलो करतात पोरं, घुमेंगे, नाचेंगे, फिरेंगे, ऐश करेंगे और क्या. आता काय पुन्हा, आता काय क्या म्हणून जर मायबापाच्या जीवावर असे हुंदडले पोरं, असे फिरले तर आयुष्यभर भीक मागत फिरायची वेळ येऊ शकते. तर म्हणून कोणत्या गोष्टी फॉलो करतात तसे तुम्ही बनता, ही गोष्ट लक्षात ठेवा. कष्टाशिवाय आयुष्य बेस्ट होत नाही यावर तुमची श्रद्धा असलीच पाहिजे. आणि ती माझी होती. कारण या व्हिडिओमध्ये मी माझे काही अनुभव शेअर करणार आहे आणि माझे काही मतं तर सांगतोच, परंतु माझे अनुभव पण शेअर करणार आहे. तुम्ही ते ऐकायला पाहिजे. तर तुमच्या प्रेरणेमध्ये आईवडील हा घटक खूप महत्त्वाचा असतो. आईवडिलांचे कष्ट, आईवडिलांचं स्वप्न, आईवडिलांचं मार्गदर्शन, आईवडिलांची तळमळ आपण जर सकारात्मक पद्धतीनं समजून घेतली तर आपल्या यशाची ती फार मोठी प्रेरणा होऊ शकते. माझे आईवडील शेतकरी असल्यामुळे त्यांचं कष्ट मी पाहत होतो, त्यांचं कष्ट मी अनुभवत होतो, त्या कष्टासोबत मी जगतही होतो. कारण त्यांच्या कष्टाचा मी आदर करत होतो. मेच्या महिन्यामध्ये माझी माय चिपाड वेचून चिपाड शेतामधली वेचायची आणि वेचल्यानंतर त्याला जाळ लावायची. आपण चिपाड पेटवणे असं त्याला म्हणतात. आणि पेटल्यानंतर ते आजूबाजूला थोडंसं चिपाड काही पडलेलं बाजूला पडतात, ते आगीमध्ये नसतात. ते त्या आगीच्याच बाजूला जाऊन मग ती चिपाडाला परत
मध्ये ढकलायची आणि वरून सूर्य ओकायचा, उष्णता, ऊन आणि परत ती ऊन, तिथली उष्णता त्या जाळाची, चिपाडाच्या ढिगाची त्या. आणि मी पण थोडंसं मदत करायचो. हेळ्याचं झाड होतं आमच्या शेतामध्ये, तिथं मी बसायचो. माय मला म्हणायची तुला ऊन लागत बस तू. तरी पण मी बसायचो, थोडं कधी मदत पण करायचो. तर तिच्या अंगावाटे घाम गळलेला दिसायचा मला. बाबा शेतामध्ये नांगर हाकताना पाहायचो मी, वखर हाकताना पाहायचो. कधी कधी त्यांना पायामध्ये काटा खुपसला किंवा चिपाडाचा तीक्ष्ण भाग जर गेला तर ते काढून टाकायचे, तिथं तळ्यावर माती टाकायचे आणि परत पुढं जायचे. किंवा शेतामध्ये काही मुळा अडकली नांगराला तर तिला कच तोडायचे आणि बाजूला अजून परत पुढं जायचे. म्हणजे थांबत नसायचे ते. मला वाटायचं एवढी तर आपल्याला कष्ट करायची गरजच नाही, सावलीला बसून अभ्यास करायचा आहे. मग जर आपण हे अभ्यास नाही केला तर आईवडिलांचे स्वप्न दुसरं कोण पूर्ण करणार आहे? आपलं जीवन समृद्ध कसं होणार आहे? मग मी अभ्यास मन लावून करत असे. दुसरी गोष्ट, माझी माय मला सांगायची तिच्या स्वप्नाचा संदर्भ देऊन, आणि त्यावेळी मला स्वप्नावर विश्वासही होता. लहानपणीचा भाग सांगतो मी तुम्हाला. आजचं काही सांगत नाही तुम्हाला. स्वप्नावरचा विश्वास किती आहे काय नाही याबद्दल बोलणार नाही. त्या काळातलं मी सांगतोय. हे आजचं काय आहे ते मी पुन्हा कधीतरी सांगेल. पण ते स्वप्न सांगायचे की तू यशस्वीच होणार आहेस, असं माय मला सातत्यानं सांगायचे. मी कधी एखाद्या वेळेस जरी पेपर अवघड गेला असं जर कधी म्हणलं, कारण किंवा असं जर म्हटलं की माय पास होईल का मी वगैरे, थोडंसं असं परीक्षेबद्दलची काळजी वाटते सगळ्यांनाच, मला कधी वाटली तर ते सुद्धा सांगायची. मग ती स्वप्न लहानपणी पण सांगायची, त्या स्वप्नाची मला आठवण करून द्यायची. आणि तिची जो आपण ज्याला परमेश्वर मानतात अनेक जण, ते हनुमान, मारुतीराय, मारुतीचं मंदिर आमच्या गावात होतं. ती मला ते एक संदर्भ सांगायची की जा तू, मारुतीरायाची ती मूर्ती म्हणाली म्हणे की तू जा आणि घरी जा. माझ्या बहिणीसाठी, बहीण घराकडे खेळायला आल्यानंतर तिला बोलवायला आली होती म्हणे माझी माय. स्वप्नातलं सांगायलो, सत्यातलं नाही. तर ती म्हणाला की तुला, मारुतीराय म्हणाला म्हणे की तुला मुलगा होणार आहे आणि तो यशस्वीच राहील, असं ती सांगायची. आणि मग मला वाटायचं की देवानं दररोज मारुतीरायाचं दर्शन व्हायचं, मंदिरात जायचं, आमच्या घरासमोरूनच, आमच्या घराला जायचं देवापासूनच वाट होतं, बाहेर जायला देवापासूनच वाट होतं. रोज मला स्मरण व्हायचे की यशस्वी मी होणार आहे. हा सकारात्मक मॅसेज ती त्या स्वप्नाच्या माध्यमातून द्यायची. ही गोष्ट मला प्रेरणा देणारी ठरली. हा एक प्रेरणादायी घटक म्हणून मी सांगतो. आईवडिलांचे कष्ट सांगितले, आईनं सांगितलेले स्वप्न सांगितलं. आणि माझ्या जीवनामध्ये इतर काही घटक बघत असताना, गावात किंवा बाहेर सुद्धा, जी माणसं शिकून ज्यांनी यश संपादन केलं, नोकऱ्या लागले, त्याची परिस्थिती बदललेली मी पाहिली. आणि जे शिकले नाहीत, शिकू शकले नाहीत, त्यांची मी परिस्थिती पाहिली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की शिक्षणानं बदल होतो. हे माझं ऑब्झर्वेशन होतं, माझं समाजाविषयीचं आकलन होतं. आणि मला वाटायचं की यस, शिक्षणात शक्ती आहे, आपण शिकलं पाहिजे. आता शिक्षणामध्ये अनेक अडचणी, अडथळे, समस्या, याबद्दल मी काय फारसं सांगणार नाही, पण होत्या, पण तरी पण मी त्यावर मात केलेली आहे.
तर मग हे सांगत असताना मी तुम्हाला सांगेल की प्रेरणा खूप महत्त्वाची असते. स्वामी विवेकानंदांचं चरित्र सुद्धा मला प्रेरणा दिलेलं आहे. स्वामी विवेकानंदांचं वाक्य मी नेहमीच एक म्हणायचो, उठा, जागे व्हा, जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका. उठा, जागे व्हा, जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका. हे मी वाक्य लिहून ठेवलं होतं माझ्या रूममध्ये, म्हणजे मग तिथं अभ्यास करताना प्रेरणा मिळाली. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र जे धनंजय गिराणी लिहिलेलं आहे ते मी वाचलं. बाबासाहेबांनी अभ्यास करताना अभ्यासासाठी जे काही परिश्रम घेतले, त्यांना आलेल्या अडचणी, त्यांना आलेले अडथळे, त्यांना आलेले अपमानाचे प्रसंग, या सगळ्यांवर मात करत बाबासाहेबांनी जे काही भव्य दिव्य यश संपादन केलं, त्यांना ज्ञानाचं प्रतीक आज संबोधलं जातं. नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणून त्यांचा गौरव केला गेलेला आहे. त्यांचे जे कष्ट होते, त्यांनी जे कायापालट घडून आणला त्या अभ्यासाच्या बळावर. असाध्य ते साध्य करीत असायचं कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्ट अभ्यासाच्या बळावर साध्य होऊ शकतो. हा तुकोबारायांचा विचार प्रेरणा देणार आहे. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. ओली मूळ जर खडक भेदून जाऊ शकते तर अभ्यासानं कार्यसिद्धी होऊ शकते. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. असे प्रेरणादायी विचार माणसांना बळ देत असतात. मलाही ते बळ दिलेले आहेत आयुष्याच्या वाटचालीमध्ये. तर मी तुम्हाला सांगेल की असे प्रेरणादायी विचार, प्रेरणादायी चरित्र, प्रेरणादायी बाबींचा आपण अभ्यास केला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करणे हे एक माझं ध्येय होतं. तर प्रेरणांचा विसर पडू देऊ नका. मला अजून एक प्रेरणादायी चरित्र मला सतत प्रेरणा दिलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य. त्यांनी आईवडिलांविषयीची श्रद्धा ठेवून जे काही साधना करून आवश्यक ती तत्कालीन समाजाचं, आईवडिलांचं, स्वतःचं स्वप्न स्वराज्य निर्मिती केली. त्यासाठी अनेक हलापेष्टा सहन केल्या, जीव धोक्यात घालून स्वतःचं आणि कुटुंबियांचं आणि आपल्या सहकाऱ्यांचं देखील जीवाची पर्वा न करता स्वराज्याची निर्मिती करून दाखवली. हे छत्रपती शिवरायांचं चरित्र तुम्ही एकदा समजून घेतलं पाहिजे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र एकदा समजून घेतलं पाहिजे. ते मी समजून घेतलं, मला त्याचा खूप लाभ झाला, हे देखील मी आपल्याला सांगू इच्छितो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं ध्येय हे पक्का असलं पाहिजे. कारण कसं असतं आयुष्यामध्ये अनेक गोष्टी, पैसे, पद मिळवणारे, यश मिळवणारे अनेक मार्ग आहेत, अनेक बाबी आहेत. आता ह्या सगळ्याच बाबीच्या मागं आपण नाही जाऊ शकत एकाच वेळी. बऱ्याच जणाला विद्यार्थी दशेमध्ये अनेक स्वप्न पडतात इतर गोष्टीचे आणि त्या मार्गाने ते जातात. बरेचदा लोभाचे काही प्रसंग तुमच्या आयुष्यात येतात. काही आकर्षक बाबी तुम्हाला तुमच्याकडे त्या आकर्षित करून घेतात. अशा प्रसंगी तुमची खरी परीक्षा असते. काही मित्र तुम्हाला अशा चुकीच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न करू शकतात. असे हे मित्र म्हणायचं नाही, ते खरे तर मित्राचं सोंग घेऊन शत्रूची कामं करणारी माणसं असतात. यांच्यापासून जर तुम्ही वेळीच सावध नाही झाला तर तुमचा आणि तुमच्या यशाचा बळी गेला म्हणून समजा.
म्हणून मित्र खूप महत्वाची गोष्ट. म्हणून अभ्यास करणारे मित्र जर एखाद्या वेळेस मिळाले नाहीत तर तुम्ही तुमचे मित्र बना. ग्रंथांना, पुस्तकांना, अभ्यासाच्या पुस्तकांनाच तुमचे मित्र माना, तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही वाटचाल करू शकता यशाच्या दिशेने. मी तुम्हाला या निमित्तानं मी सांगेल. तर आणखीन एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला जे मार्गदर्शक असतात, हे जे मार्गदर्शक आहेत, त्यांचा सहवास ही खूप महत्वाची उपलब्धी असते आपल्या आयुष्यामध्ये. आता मला माझ्या वाटचालीमध्ये काही गुरूंचा मी उल्लेख करेल. सगळ्याच गुरूंचा एकाच याच्यामध्ये उल्लेख होणार नाही, काही जण विसरतील, पण त्याच्याबद्दल क्षमा असं नाही. की जीवनाच्या वाटचालीमध्ये आणि गुरु त्यांच्याकडून काही एक प्रभाव निर्माण होतो. आम्हाला बैस गुरुजी होते शाळेमध्ये शिकत असताना. अतिच रुबाबदार व्यक्तिमत्व. दररोजच मी शाळेत जायचो, पण ते हातामध्ये रूळ घेऊन ते गावात फिरून सुद्धा मुलं शाळेला नेत असत. तर त्यांचा एक दरारा होता आणि त्यांचं मला अभ्यासामध्ये एक प्रेरणाही मिळाली की हुशार विद्यार्थ्याला ते शाबास म्हणायचे. पण दुसरे महत्त्वाचे गुरु म्हणजे यादव काटलेवाड गुरुजी. निर्व्यसनी माणूस आणि कष्टातून पुढे आलेलं व्यक्तिमत्व, अत्यंत संयमी व्यक्तिमत्व. आणि ते आमच्या गावातच राहायचे, दरेगावातच. तर त्यावेळेस आम्ही त्यांना नवीन गुरुजी असं म्हणायचो. त्यांचं प्रेम, त्यांचं मार्गदर्शनही मला मिळालं. तू हुशार आहेस, अभ्यासू आहेस, अभ्यास कर. पण त्याच्या रूमवरही मी बऱ्याचदा अभ्यास करत असे. ह्या महत्वाच्या घटक तुम्हाला मी या निमित्तानं सांगतो की अशा गुरूंचा पण उपयोग होतो. मग वाघमारे सर, पी.बी. वाघमारे, कोलंबिकर सर, हे आम्हाला हायस्कूलला शिकवायला होते. त्यांचं जे मोटिवेशन, त्यांचं मार्गदर्शन हे मला माझ्या जीवनामध्ये खूप उपकारक ठरलं. त्यांच्या वाणीचा जो प्रभाव होता अतिशय प्रेरणादायी. ते मनापासून शिकवायचे. अनेक गुरु होते. आता सगळ्याच गुरूंचं आज काही उल्लेख मी करणार नाही. तर त्यांचे कष्ट आम्ही अनुभवत होतो. सरांचे सुद्धा त्यावेळेस नॉन ग्रँटमध्ये ते शिकवायचे आम्हाला. आदमनकर सर एक, ते लाठीवरून पायी चालत यायचे बऱ्याचदा. आणि अशाही मला तर असं कधी कधी वाटायचं त्यांना पैसे मिळायचे नाही त्या काळामध्ये. म्हणजे हा दिवे, ज्या दिव्यामध्ये तेल असतं ते दिवे उजेड देतात, पण यांच्या आर्थिक तेलच नव्हतं, तरी ते आम्हाला उजेड देत होते. म्हणजे अज्ञानाचा प्रकाश देण्याचा प्रयत्न करत होते. तत्कालीन अनेक गुरुजी आमचे त्यावेळेस मार्गदर्शक म्हणून आम्हाला लाभले. अमिल कंटवार सर आम्हाला मुख्याध्यापक होते. काळेकर सर. ह्या बरोबरच महाविद्यालयीन जीवनामध्ये प्राध्यापक श्रीनिवास पांडे सर, माधवकृष्ण सावरगावकर सर आणि डॉक्टर अनंत राऊत सर आणि डॉक्टर मंदाकिनी धर्मापुरीकर मॅडम, भगत सर जे महाराष्ट्राला परिचित आहे, दत्ता भगत सर. त्याचबरोबर भुसारी सर आम्हाला शिकवायला नव्हते, पण
भुसारी सरांचे प्रेरणा मार्गदर्शन नांदेडला असताना गणेश भुसारी सरांनी त्यांचे बंधू दिनकर राव भुसारी सर यांचे प्रेरणा प्रोत्साहन, प्राध्यापिका पत्की मॅडम यांचे प्रेरणा प्रोत्साहन मला खूप उपकारक ठरलं लाईफमध्ये. हे तुम्हाला मला आवर्जून सांगायचं आहे. म्हणजे तुम्हाला गुरुबद्दलची एक निष्ठा, श्रद्धालभते ज्ञान. कारण चांगुलपणावर शिक्षकांविषयी तुमची जर अश्रद्धा असेल, त्यांच्याविषयी तुमच्या मनात आदर नसेल, तर तुम्हाला ते यशासाठी फार मारक ठरेल. ही मी सांगेल, आवर्जून सांगेल. म्हणून शिक्षकांविषयी अतिशय श्रद्धा, आदर तुमच्या मनामध्ये असला पाहिजे, तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर यशावरच फोकस असला पाहिजे. मला हे यशस्वी व्हायचंच आहे यावर फोकस तुमचा असला पाहिजे. आता अनेकांची मदत झाली, अनेकांचं सहकार्य मिळालं, हे सगळं मी आज सांगणार नाही तुम्हाला, पण तुमचा अभ्यासावर फोकस असणं अतिशय गरजेचं असतं. कोणतं फोकस आहे की मला अभ्यास करायचा आहे. एक गोष्ट एकदा कळाली नाही तर हजारदा वाचेल, पण मी ते समजूनच घेईल आणि मला अभ्यासाशिवाय इतर गोष्टी मोहित करू शकणार नाहीत. अभ्यासातच मी मग्न होईल. कारण अभ्यासाची गोडी लागली की यशाची घोडदौड आपण साध्य करू शकतो. आणि मग तुम्ही ज्या गोष्टीवर फोकस करता ना, ती तुमची ओळख होते. आणि मग तुम्हाला ओळखीनं लोक बोलायला लागतात, अभ्यास आहे, याचे आदर्श घ्या, याची प्रेरणा घ्या. मी विद्यार्थी असतानाच माझ्या बरेच जण इतर आमचे मित्र माझ्याकडून गायडन्स घ्यायचे, माझे नोट्स वापरायचे, माझ्याकडे यायचे, भेटायचे, हे दे ते दे. किंवा मी तुम्हाला सांगेल की याला अनेक जण साक्षीदार आहेत. म्हणजे गणेश निकम म्हणून एक मित्र होते, व्यंकट जाधव म्हणून आमच्यासोबत होते. तर पुन्हा देशमुख म्हणून एक मित्र होते, खंदारे म्हणून एक मित्र होते. तर आम्ही BA MLच असताना पिरियड जर ऑफ असेल तर आम्ही MAच्या विद्यार्थ्यांना शिकवायचो. हे साक्षीदार आहेत लोक, हे म्हणून त्यांची नावं तुम्हाला मी घेतली. एकदा कावळे सर उपप्राचार्य होते, काशीनाथ कावळे सर. तर ते बघायला वर्गात कोणाचं पिरियड चालू आहे, त्यांचा एक दरारा होता. ते बघायला आले तर मी काहीतरी शिकवत होतो आणि समोर आमचे क्लासमेट होते. काही जण निघून जात असतील तर काय आम्ही 7-8 जण थांबायचो वर्गात. तर त्यांना खूप आम्हाला प्रेरणा दिली. वाह, तुम्ही सगळे भावी प्राध्यापक आहात, याचा मला अभिमान वाटतो, असं ते म्हणायचे. आणि नेहमी सांगायचे, तुला प्राध्यापक व्हायचे बरं का, असं सांगायचे. मला या निमित्तानं आपल्याला एक सांगायचे आहे की वेळेचा सदुपयोग केला तर आयुष्य अर्थपूर्ण बनते. वेळ वाया घालू नका आणि वेळ वाया घालणाऱ्याच्या नादी लागू नका. कारण अशा प्रेरणा देणारी माणसं सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये उपकारक ठरत असतात. ही गोष्ट मी तुम्हाला सांगेन. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे की यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला किती मार्काची तयारी करायची आहे आणि ती किती वेळात करायची आहे हे तुमचं स्पष्ट असलं पाहिजे, लिहूनच ठेवलं पाहिजे. आणि मग रोज किती मार्काची तयारी करावी लागेल. समजा 720 मार्काची तुम्हाला तयारी करायची आहे उदाहरणार्थ, तर रोज किती मार्काची तयारी करायला पाहिजे हे लिहून ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला किती काम करायचं आहे,
किती प्रकरणं तुम्हाला वाचायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत आणि ते समजून घेतलेलं स्मरणात ठेवून लिहायचं आहे, ह्याची पण तयारी आपण केली पाहिजे. कारण आपल्याला जर वेळेचं, कामाचं गणित जुळलं तर यशाचं गणित आपल्याला जुळून येत असतं. मग मी रोजनिशी लिहायचो. रोज आपल्याला आज कोणता अभ्यास करायचा आहे ते लिहून ठेवायचो, कोणत्या वेळेत करायचं ते लिहून ठेवायचो. मी ज्या रूममध्ये बसायचो, मी बजाजनगरला राहत होतो. बजाजनगरहून केतकर साहेबांच्या त्यांच्या घरी रूम घेऊन राहताना तिथून चालत के.टी. सिद्दीकी सरांकडे आम्ही एक इंग्रजीचं ट्युशन लावलेलं होतं. तिथं यायचो आणि मग तिथून परत ते विसावानगरला ITI आहे ना, त्याच्यासमोर त्यांचं घर होतं, तिथे ते ट्युशन घ्यायचे. तिथून परत चालत जायचो. पीपल्स कॉलेजला मी पायी चालत यायचो. पीपल्स कॉलेजहून परत पायी चालत जायचो. हातानं स्वयंपाक करून खात असे. मग कधी कधी रॉकेल संपलं तर रॉकेलच्या लाईनला उभं राहावं लागतं आणि रॉकेल संपायचं कधी कधी. मग ते परत तसंच यायचं. पण कधी त्रागा वैताग करून हे सगळं त्रास व्हायला आहे, म्हणून आम्ही प्रयत्न सोडले नाहीत. कारण प्रयत्न सोडले यश तुटतं तुमच्यापासून. यश जितकं प्रयत्नापासून दूर जाल, जितकं साधनेपासून दूर जाल, तितकं साध्य तुमच्यापासून दूर जात असतं. मग स्वतःच्या कधी कधी सुरुवातीच्या काळात भाकर करून खायचं होतं. भाकर खिचडी तर खिचडीत जास्त असायचे. भाकर कधी केली तर त्याचे भाकर सुरुवातीला यायची नाही. असं भाकर केल्यानंतर त्याचे तुकडे व्हायचे. आम्ही ओले ते कापड आहे त्याच्यावर असं थापटायचं, ते धरून असं ह्याच्यावर गॅस वगैरे नव्हता, स्टोव्ह होता तेव्हा. तर हे सगळं याच्यासाठी सांगतो मी तुम्हाला की सकाळी शाळा कॉलेजला गेल्यानंतर असे काही कुठं नाश्ता करण्यासाठी वगैरे काही पैसे असे नाही. कधीतरी एखादा असले तर 1 रुपया 2 रुपये तेच एखाद्या रुपयाचे काही पोहे वगैरे खायचो कधीतरी. मग रूमवर येऊन स्वयंपाक करून ते खावं लागायचं. 1 वर्ष मी मामाकडे पण होतो 12वीला असताना. तर हे मी या निमित्तानं आपल्याला सांगेल की अभ्यासासाठी तुम्हाला अडचणी येतील, अडथळे येतील तर थांबू नका. दुसरं एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला या निमित्तानं सांगेल या पहिल्या भागामध्ये की अभ्यास करत असताना काही मेथड वापरावी लागतात. कारण अभ्यास हा अर्थपूर्णच झाला पाहिजे. वाचलं दिलं सोडून, वाचलं दिलं सोडून असं नाही. जिंकले किल्ले दिले सोडून मग दुसरे जिंकत राहतात. छत्रपती शिवरायांकडून शिकण्यासारखं आहे की छत्रपती शिवराय हे काय करायचे की जे किल्ला जिंकला त्याचं व्यवस्थापन करायचे, ते ताब्यात घ्यायचे. तर तुम्ही जे काम केले ते ताब्यात घ्या. तुम्ही वाचलंय ना, 1 पेज वाचलंय ना, मग त्यावर प्रश्न कोणते विचारले जाऊ शकतात त्या पेजवर, त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर येते का, मग ते परत वाचा. मी तसं करायचो, वाचायचो ते परत वाचायचो. आणि जोपर्यंत त्याच्यावर किती पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रकरणावर, जे एक प्रकरण वाचल्यानंतर त्याखाली जे प्रश्न असायचे ते तर त्याची तर तयारी करायचोच, पण अजून काही प्रश्न विचारू शकतात का, त्याही प्रश्नांचे उत्तर लिहून काढायचं. एवढंच नव्हे, लिहून काढले आणि वहीत ठेवले असं नाही, तर लिहून काढल्यानंतर मग मी डोळे बंद करून हळूवार हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असं असेल, या प्रश्न विचारलं तर त्याचं उत्तर असं असेल, त्याची सुरुवात अशी असेल, त्यानंतर हा पॉईंट असेल, त्याच्यानंतर तो समारोप असेल, असं डोळ्याच्या समोर ते सगळं मी आणायचो. मग ती तयारी होऊन जायची. मला सांगायचं हे की जे काही करायचंय 100% करा. जे काही करायचंय परिपूर्ण करा.
जे काही करायचं आहे ते अर्थपूर्ण करा. अर्ध कच्चं तुम्ही कच्चे राहून जाल. अभ्यास करत असताना केवळ वाचन हा एक मार्ग झाला अभ्यासाचा. आम्ही वाचन करायचो, वाचलेलं लिहून काढायचो. त्यानंतर ते श्रवण करणं, वर्गात शिकवत असताना मन लावून ऐकणं सरांचं, मनावर सरांविषयी श्रद्धा ठेवणं, मन लावून ऐकणं. त्याचबरोबर आम्ही काय करायचो तेव्हा एक टेप रेकॉर्डरमध्ये रेकॉर्डिंग करायचो आमच्याच भाषेमध्ये. मी, गणेश निकम, खंदारे, आम्ही सगळं तिघंजण रेकॉर्ड करायचो आणि रेकॉर्ड केलेलं ऐकायचो परत. आणि परत म्हणजे अभ्यास स्वयंपाक करत असताना, काही घरामध्ये स्वच्छता करत असताना त्यावेळेस ते लावून ऐकायचं. म्हणजे ऐकण्यातून काय व्हायचं, ते दृढ व्हायचं त्या प्रश्नाचं उत्तर. त्यामुळं आज तर मी माझ्या मित्रांना सांगेल, तुमच्याकडं मोबाईल आहे तर तुम्ही पण हे रेकॉर्ड करू शकता. पण अजून तर व्हिडिओ तुम्हाला ते अभ्यासाचे पण उपयुक्त ठरतात. ते डाउनलोड करून ठेवून तुम्ही जर ते ऐकले तर त्याचाही उपयोग होऊ शकतो. आमच्या वेळेस तशी काही व्हिडिओची सोय नव्हती, मग ते आम्ही ऑडिओ तेवढं तयार करायचो स्वतःच. त्याचा एक फायदा व्हायचा, खूप फायदा व्हायचा. दुसरी गोष्ट म्हणजे काही गोष्टी व्याख्या आहेत समजा, ते पाठ करावं लागतं. आम्ही ते व्याख्यासुद्धा समजून तर घेत होतो, पण ते पाठ पण करत होतो. त्याचबरोबर ते मनातल्या मनात परत म्हणायचो. त्याचबरोबर स्मरण करणं हे अभ्यास दृढ होण्याचा एक मार्ग आहे. वाचलेलं आठवून पाहणं, किती तर पुन्हा लक्षात घेणं. वाचायचो, किती वाचलेलं लक्षात राहिलं बघायचो परत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की नोट्स, पॉईंट्स काढायचो मी. आता माझी तर दुसरी महत्त्वाची पद्धत पॉईंट्स काढायला तर दुसरी वही होतीच, पण मी जेव्हा अभ्यास करायचो ना, आता जसं तुम्हाला व्हिडिओ बनवताना सुद्धा माझ्यासमोर वही आणि पेन हातात आहे, तसंच मी वाचत असताना धड्याचं नाव टाकायचो आणि वाचताना जे काही मुख्य पॉईंट आठवले ते मी लिहायचो, असं लिहून ठेवायचं. त्याचबरोबर अजून पुन्हा एक महत्त्वाचे मुद्दे हे दुसऱ्या वहीत लिहायचो. ते वेगवेगळ्या रंगात लिहायचो आणि मग दररोज बघायचो. ते उठलं की ह्या प्रश्नाचे हे पॉईंट आहेत, हे पॉईंट आहे, यानंतर हे पॉईंट आहे, यानंतर हे पॉईंट आहे, तर हे बघत राहायचो. बघून लक्षात राहतं. तुम्ही जसं कुर्यात सदा मंगलम, कुर्यात बठोरम मंगलम असे वाक्य तुम्हाला बघा डोळ्यासमोर येतात. बघूनच ना, ते काय पुस्तकात वाचलेत का तो नाही थोडेच. तसे हे पॉईंट्स मी बघून माझ्या लक्षात राहायचे. हा एक उपयोग. दुसरी गोष्ट, महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉलेजला जातापर्यंत हातामध्ये एखाद्या प्रश्नाचे 2 प्रश्नाचे पॉईंट्स लिहून ठेवायचं आणि असं बघत चालत जायचं. हे पॉईंट, ते पॉईंट आणि सगळे पॉईंट लक्षात राहायचे आणि पॉईंट आठवलं की उत्तर आठवतं. हा एक नियम आहे, लक्षात आलं. आणि मग मी बसण्याची जागा माझी ठरलेली असायची कॉलेजमध्ये, तशीच तिथं कोणी बसत नसे. आणि आल्यानंतर घरी अभ्यासाचा असा टेबल वगैरे, खुर्ची वगैरे काही नव्हती. एक चटई होती आणि चटईच्या समोर एक सुटकेस होता. सुटकेसच्या वर असं वही आणि पुस्तक तिथंच राहायचं वाचताना. आल्या तिथंच अजून पुढं कंटिन्यू शोधत बसण्यात वेळ घालायचा नाही. आणि मग येत्या वेळेस सोबत कधी गणेश निकम असायचे, कधी व्यंकट जाधव. मग काय सरनं शिकवलं त्याबद्दल चर्चा. आणि हे मुद्दा आवडला, ते मुद्दा आवडला, हे सर फार महत्त्वाचं समजून सांगितलंय, त्यातले हे अजून काही मुद्दे राहिलेत. आम्ही कधी मी अजून एक काय करायचो की जे धडा शिकवायचे आहेत सर तेच मी वाचायचो. किती समजला नाही हा भाग नाही तर वाचून जायचो. एवढंच नव्हे तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मी पुढच्या वर्षाचा पहिल्यांदा वाचन करायचो. जुनी पुस्तकं घेऊन, जुने कुणाचे नोट्स मिळवून
तर पहिल्यांदा किती बऱ्याचदा समजायचं, किती समजलं नाही हा महत्त्वाचा घटक नाही. तर वाचन एकदाचं करायचो. बऱ्याच काही भाग अर्धवट, पूर्ण वाचन थोडंच व्हायचं, पण जितके प्रकरणं झाले तेवढे. त्याचा फायदा असा झालायचा की जेव्हा आपण वर्गात जायचो पहिल्यांदा मग अगोदर कळायचं आपल्याला. कळण्याची प्रक्रिया एकदा झाली ना की यशाची प्रक्रिया गतिमान होते. आकलन आणि आविष्कार हे यशासाठी आवश्यक असतं. ती गोष्ट समजली आणि आपण समजलेली गोष्ट जेव्हा सांगू शकलो तर आपण यशस्वी होऊ शकतो. आपल्याला समजलंच नाही आणि आपण सांगू शकत नाही म्हणजे आपण अपयशी होतो. मी अभ्यासाच्या संदर्भात सांगतो. तर ह्या आणि दुसरे म्हणजे मी प्रश्नपत्रिका सोडवायचो. मागच्या ज्या प्रश्नपत्रिका यायच्या त्या पण मी सोडून बघायचो वेळ लावून. किती झालं, मग कुठं आपण कमी पडलो. हे सरावाने माणूस राव बनतो, हे तुम्हाला वाक्य लक्षात ठेवा. मग कुठे हे एखादा प्रश्न राहून जायचा, मग हे मी विचार करायचो बाबा हे 80च मार्काचा पेपर सोडला, मग मला 100% यश कसं मिळेल. मग कुठं का राहिला, गती कुठं कमी पडली, का अनावश्यक लिहिलं बऱ्याचदा. मग कुठे कुठे संक्षिप्त करावं लागतं. कारण तुम्हाला वर्षभर लिहायचं नाही, तर वर्षभर अभ्यासलेलं 3 तासामध्ये लिहायचं होतं आमच्या वेळेस. 3 तासाची परीक्षा असायची, 100 मार्काचे पेपर असायचे आमच्या वेळेस. तर मी त्याची खात्री करून घ्यायचो अगोदर, म्हणजे ते कुठं चुकलं, काय चुकलं हे बघून परत मग पुन्हा प्रश्नपत्रिका सोडवणं. हा प्रश्नपत्रिकेचा सोडवण्याचा सराव मला एक उपकारक ठरला. हे एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं परीक्षेनंतरचं यश, निकाल लागल्यानंतरचं यश तुम्हाला प्रेरणा देते, परंतु तुम्ही रोज अभ्यास जे करता तर ते किती अभ्यास झाला हे सुद्धा ते यश असते. समजा 100 मार्काची तयारी करायची आहे, तुम्हाला 10 प्रकरणं आहेत आणि नंतर एका प्रकरणाचं तुम्ही परिपूर्ण तयारी जर केली तर त्यावर कसाही प्रश्न विचारला तर मी उत्तर देऊ शकतो ही खात्री जेव्हा येते तेव्हा ते 10% तयारी झालेली असते. मग अशी टक्केवारी आपण मोजत जर गेलो तर तुम्हाला आत्मविश्वास वाढायला मदत होत असते. म्हणून हा एक महत्त्वाची गोष्ट. म्हणून तुम्ही यश पाहत चला. मी इतका यशस्वी झालेलो आहे, इतकं मला येते आता परीक्षेमध्ये. येते उगा कल्पनेतलं येते नाही, तर प्रत्यक्षातलं येते हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्यक्षातलं येते म्हणजे काय, त्याच्यावरच्या परीक्षा तुम्ही स्वतःच घटक चाचण्या देणे किंवा त्यावर प्रश्न घेऊन स्वतः सराव करून बघणे हे खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा काय होते, आपल्याला वाचलं तेव्हा वाटतं हे लक्षात आलं आणि मग परीक्षेमध्ये आठवतच नाही ना, असं बऱ्याचदा धोका होत असतो आयुष्यामध्ये. तर त्यासाठी तुम्ही जर खात्री करून घेतली अनेकदा तर नक्की 100% तुम्हाला आठवतं, हे मी माझ्या अनुभवातून सांगतो. तर आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे मी पुढच्या भागात सांगेल. तर ज्या काही गोष्टी आज मी तुम्हाला सांगितल्या जर ते तुम्हाला योग्य वाटल्या तर त्याचा अनुसरण करा, एवढीच आपल्याला एक विनंती करेल. आणि हा व्हिडिओ खरंच गोरगरीब माणसाच्या, मुलांसाठी, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, लेकरांना उपयोगी पडेल असं जर आपल्याला वाटत असेल तर तो त्यांना पाठवा, एवढीच विनंती करेल. थांबतो. जय हिंद.